आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। माझ्याकडे शासनाला एवढीच मागणी आहे की माझ्या बहिणीला न्याय द्यायचा। ज्या लोकांनी माझ्या बहिणीला मारले त्याला कडीची कडी फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे, त्याला सुट्टी द्यायची नाही। माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त केलेला आहे त्यानं, माझ्या बहिणीचं घर टमवलेलं आहे। माझ्या बहिणीला न्याय द्या हीच माझी विनंती आहे। भावानो, माझ्या बहिणीसाठी ठामपणाने उभा राहावा, माझ्या बहिणीला न्याय द्या। भाऊ बहिणीसाठी कशाला असतो, तिच्या रक्षणाला असतो। माझ्या बहिणीला न्याय पाहिजे हीच माझी विनंती आहे। त्याला कडीची कडी फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे। तुम्ही त्याला फाशी नाही दिली तर आम्ही तुमच्या पोलीस स्टेशन समोर येऊन पेट्रोल ओतून आम्ही स्वतःला संपवून घेणार आहे, हीच आमची विनंती आहे। त्याला जोपर्यंत तुम्ही फाशी देत नाही तोपर्यंत आम्ही वातावरण थांबू देणार नाही। आम्ही आंदोलन ठेवेन। तुम्ही कडीची कडी लवकर तुम्ही निर्णय घ्या, नाही घेतला तर आम्ही सगळी, आमच्या घरातली सगळी लोक आहेत, माझे कुटुंब आहेत, माझ्या बहिणीच्या घरातले आहेत, सगळे आम्ही लोक तुमच्या समोर येऊन पेट्रोल घेऊन आम्ही स्वतःला संपवून घेणार आहे, हीच माझी विनंती आहे। त्याला फाशी द्या। माझा एक प्रश्न आहे, शेवटचं तुमच्या बहिणीसोबत बोलणं कधी झालेलं होतं? माझ्या बहिणीसोबत 3 दिवसापूर्वी माझं तिचं बोलणं झालं। म्हणजे त्यावेळेस तुमचं तिच्यासोबत बोलणं झालं त्यावेळेस तुम्हाला काही जाणवलं का की ते काही दडपण मध्ये आहे किंवा काही नाही। मी फक्त काय म्हणत होते, म्हणजे ते तिच्या मुलासाठी टेन्शन मध्ये असायचे। मी म्हणायचे जेवलीस का, टेन्शन नको घेऊ, येईल आपलं बाळ। ती म्हणायचे मी टेन्शनमुळे मला, म्हणजे आता टेन्शन घेतल्यामुळे तिला दवाखाना करत होते, म्हणजे असं अक्षतपणा यायचा तिला। मग मला म्हणायचे मला ऍडमिट करून आणलंय, मला बघायला येतेस का नाही? मी म्हणायची येते, आपलं बाळ येऊ दे पहिलं, मी बाळ आलं का तुला भेटायला येते। ही आधी 2-3 दिवसापूर्वी आमचं दोघीचं बोलणं झालं, त्याच्यावर माझं तिचं बोलणं झालं नाही। आजारी होत्या का, तुम्हाला दवाखान्यात बोलवत होतं भेटायला? म्हणजे दवाखान्यात म्हणजे कसं, टेन्शन घेतल्यावर माणसाला जर अशक्तपणा येतो, जेवण गेलं नाही तिला, हातपाय तिचे गळाटायचे, म्हणून तिला खाण्यासाठी, म्हणजे तिला तब्येतीची बरी होण्यासाठी तिला आपल्या खासगी दवाखान्यात घेऊन गेलते तिला। ज्यावेळेस शेवटचं बोलणं झालं त्यावेळेस तुमचं किती मिनिटाचं बोलणं झालेलं होतं, काय सांगू शकाल? एक 5 मिनिटाचं बोलणं झालं होतं। त्या 5 मिनिटाच्या बोलण्यामध्ये तुम्हाला असं काही जाणवलं? काही नाही, काही नाही। फक्त मला म्हणजे तिच्या मुलाचं टेन्शन तिला होतं, हेच आमच्या डोक्यात टेन्शन मध्ये, काही सुद्धा नाही, काही नाही। आणि हे माझी दाजी कधी तिला एका शब्दानं तिला दुखवलेलं नाही, कधी तिला असं म्हणजे नवऱ्याचा असा त्रास तिला कधी झालेला नाही। आई बापाचं प्रेम माझ्या बहिणीला भेटत होतं, आई माहेर तिला कधी आठवू दिलं नाही या माऊलीनं, कधी तिला कुठल्या गोष्टीचं म्हणजे आई बाप जवळ असं सुद्धा तिला आठवू दिले नाहीत। इतकं माझा मेवना तिच्यावर जीव लावत होता। यांच्या लग्नाला झाले 2000 मध्ये यांचे लग्न झालेलं आहे। म्हणजे 99ची शेवटची तारीख 31 डिसेंबर हे लग्नाची यांची तारीख होती। सकाळ उठून 2000 साल चालू होणार होतं, हे मला एवढं आठवतं। पण एवढ्या दिवसापासून मी बघते माझ्या बहिणीला एका शब्दाने माझ्या मेवण्याने तिला दुखवलेली नाही, तर हाताच्या फोडासारखं तिला जपलंय। म्हणजे बायको म्हणून असं तिला सांभाळ नाही, म्हणजे माझी 3 मुलं आहे अशी म्हणायचे, म्हणजे तिची ती 2 मुलं आणि हे बायको, हे माझी 3 मुलं आहे म्हणून असं माझे तिला मेवणा माझ्या त्यांना सांभाळ त्यांचा करत होता। कधी मेवण्याचा त्याला त्रास कधीच नाही, कधी तक्रार तिने आई बापाकडे दिली नाही की माझा नवरा असा तिला जपतच होता तो नवरा तिचा। जिथं कामाला होते तिथं तुम्ही जात होता का, भेटायला वगैरे जात होता का? कधी नाही, म्हणजे असं आलं तर मी कधी एक रात्र पण कधी थांबत नसायचे, उभे भेटायचे। कधी मी आईकडे आले तर मग ती फोनवरच बोलणं किंवा ती आम्हाला भेटायला यायची। आज आम्ही माळखांबे येथे ज्या महिलेला गोळी घालून जिचा निगरून हत्या केली त्या परिवाराला भेटण्यासाठी सगळी संघटना, सगळे समाज बांधव या ठिकाणी आम्ही आलेलो आहे। आणि आम्हाला आम्हाला अशी माहिती कळाली की गोरगरिबाचा जीव कसा घ्यायचा आणि कशा प्रकारे आरोपीला लवकरात लवकर सुटका होईल किंवा कशा प्रकारे आरोपीनं म्हणजे प्री हँड प्लॅन करून कशाप्रमाणे गोरगरिबाचा जीव घ्यायचा असं प्रकरण आम्हाला उघडकीस आलं। कारण आम्हाला जेव्हा माहिती कळाली की 200-300 रुपयाच्या मजुरीवरती काम करण्यासाठी या ज्या महिलेचा खून झाला त्यांचे हे मिस्टर आहेत, ते मिस्टर आणि त्यांची मिसेस म्हणजे ज्यांचा खून झाला त्या असे 200, 400, 500 रुपयासाठी त्यांना त्या रानामध्ये काम करायला हवायचे। आणि म्हणजे आता एवढा जमाना पुढे गेला तरी सुद्धा 200-300 साठी त्यांना म्हणजे दबावाच्या राजकारणात त्यांनी ठेवलं आणि काही थोड्याफार गोष्टी झाल्या असतील किंवा नसतील आणि त्यांचा खून केला आणि तो पचवायची सुद्धा ताकद ठेवतात। ही सगळ्यात निंदनीय आमच्या दलित समाजाची म्हणजे दलित समाजावर झालेल्या अत्याचाराची घटना आहे। कारण आम्ही पोटासाठी जातोय,
पोटासाठी तुमच्याकडे खायला प्यायला किंवा आम्ही असं फुकट मागत नाही, आम्ही तुमच्याकडे मोलमजुरी करून येतोय, तरी सुद्धा आम्ही तुमचं म्हणजे सगळ्या बाजूने शोषण करतायच, पण राहिलेला आमचा जीव सुद्धा मारताय तुम्ही. आणि आता अशी तुमची मजुरी झाली की डायरेक्ट गोळ्या घालताय. किती दिवस आम्ही हे दलित समाजाने अत्याचार यांचं सहन करायचं, किती दिवस सहन करायचं? अहो आम्हाला न्याय म्हणजे आम्ही मागायचं तरी कुठं? इथलं प्रशासन बघतोय बोंगळ कारभार प्रशासनाचा आहे. एक सुद्धा आता संरक्षणासाठी पोलीस नाही. इथं आमचे गोरगरिबाची कुटुंब आहेत, इथं येणाऱ्या लोकांना पाणी बिनी म्हणजे असं आता परिस्थिती अशी आहे आमच्या परिवाराची, यांच्याकडे दुःखाचं डोंगर आहे. मग इथं प्रशासनाची जबाबदारी आहे की नाही? इथं आमदार खासदारांना वेळ नाही, आमदार खासदारांना फुटीचं राजकारण पाहिजे. कोण 50 कोटी देतंय, कोण 100 कोटी देत, तिकडे जायला वेळ आहे. पण माझ्या मातंग समाजाच्या भगिनीला गोळ्या घातल्यात, तिथं या रोडनं यायला, या वस्तीवर यायला त्यांना वेळ नाही. मी इथल्या दोन्ही आमदारांचा एका खासदाराचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय संविधान. आज सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामधील मंठाळ माळखांबी या गावामध्ये आज आम्ही आलो आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण आता सर्व समाज बांधवांनी सांगितलेलंच आहे, त्यामुळे आज आम्ही इथं आलो. पण मी महाराष्ट्र सरकारला, या फडणवीस सरकारला, या निर्दयी सरकारला एवढीच विनंती करतो की बाबांनो, या महाराष्ट्रातल्या मातंग सरकारला उपवर्गीकरणाची नाही तर त्यांच्या रक्षणाची आणि संरक्षणाची गरज आहे. तुम्ही याकडे जास्त लक्ष द्या, कारण आज या मातंग समाजाचा हाल सरळ दिवसा ढवळ्या डोक्यामध्ये गोळ्या घालून खून केला जातोय. यावर तुम्ही बोलायला तयार नाहीत, परंतु या समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जे तुम्हाला डाव आखता येतील ते तुम्ही आखून घेता. मात्र आमच्या रक्षणासाठी, आमच्या संरक्षणासाठी हे महाराष्ट्र सरकार असू द्या किंवा हे फडणवीस सरकार असू द्या, ही लोक लक्ष देत नाहीत. फक्त माझा इथले आमदार, खासदार आणि या सरकारला एवढाच इशारा आहे, 50 दिवसाच्या आत जर या कुटुंबाला न्याय नाही मिळाला तर मात्र महाराष्ट्रभर असा आवाज घुमेल. मातंग समाज आणि हा बौद्ध समाज रस्त्यावर उतरून सरकारची धज्जा उडवल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. एवढाच या ठिकाणी इशारा देतो आणि या कुटुंबाला एक शब्द देऊन जातो इथून. मी सोलापूर शहरामध्ये राहतो ताई, भाऊ, कधीही तुम्ही अर्ध्या रात्री मला आवाज द्या. कलेक्टर असो किंवा तिथला एसपी असो, यांना कसं कामाला लावायचं त्या या आम्हाला माहित आहे लोकांना. तुम्ही फक्त केव्हाही या, तुमच्यासाठी अर्ध्या रात्री आम्ही मदतीसाठी तयार आहोत. एकच विनंती करतो, फक्त जरा सांभाळून, कारण काही लोक तुम्हाला येऊन सांगतील की बाबा मिटवून घ्या. याकडे मात्र तुम्हाला लक्ष देऊन आमच्या मागे खंबीरपणे उभे राहा. आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. आपण या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र संघर्ष करू. आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे. माझ्या तुमच्या बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे, बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.